तरी संघ असावा की ज्यांना उष्मा भेटेल, प्रेरणा भेटेल, ऊर्जा भेटेल की आम्हीही ट्रॉफ्या जिंकू शकतो, आमच्यातही त्या क्षमता आहेत आणि तोच आत्मविश्वास उंचावण्यासाठी हे वेगळं नियोजन याच वेळेला आपण काही दिवसांपूर्वी वाघोबा चषक कसराळी यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं होतं की एक दिवस लो गटासाठी ठेवतायत. एक चांगलं नियोजन या स्पर्धांच्या माध्यमातून पाहत असतो. क्रिकेटला पुढे घेऊन जाणं, त्याचबरोबर सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व समान आहेत. प्रत्येक जण खेळण्याची क्षमता घेऊनच या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाला संधी मिळावी यासाठीचा हा अट्टहास आहे. टीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. चला गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. अक्षय, चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अक्षय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला लो फुलटा चेंडू, चेंडूला पाठवलंय ऑफ साइडला, चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल षटकार, 6 धावा. लकी धन्यवाद डीजे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये जसे खेळले होते प्रकाश, तोच फॉर्म, तोच परफॉर्मन्स. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती घाणाघात, 6 धावा, षटकार. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना तीन प्लेयर बाहेर आहेत का? चार षटक आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 3 प्लेयर बाहेर असतील पहिल्या षटकामध्ये. जितेंद्र राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लावले. प्रकाश लगातार 3 षटकार, एक आलाय, दुसरा चेंडू अक्षय. या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, बिटवीन द गॅप, चेंडू दन 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 करीत येतोय. जोपर्यंत चौकार जात नाही तोपर्यंत जीवाच्या आकांताने फिल्डिंग करत राहा. या चेंडू स्टॉप झालाय. 2 धावा पळून काढलेले, तिसऱ्यासाठी पळतायत. तिसरी सुद्धा पूर्ण, चौथी पूर्ण केली जाईल काय? प्रकाश मात्र या ठिकाणी थांबवतायत प्रशांतला की बस 3 धावा आलेल्या आहेत, इथे रिस्क उचलायची नाहीये, रिस्क नको घेऊ. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी किती धावा खेचू शकतो, मी आणू शकतोय, तो आत्मविश्वास आहे. त्यामुळे पिच वरती थांबणं प्रकाश तितकंच गरजेचं आहे. यावेळेला डावखुरा फलंदाज आपण पाहतोय प्रशांत. वाघोबा कसराळी, अतिशय सुंदर नियोजन वाघोबा चषकाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. आम्हाला सुद्धा 3 दिवस आमंत्रित केलं होतं. प्रशांत आहेत. पहिला चेंडू प्रशांत साठी असेल हा. आतापर्यंत 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, थोडस फंबल झाले. एक धाव मात्र तत्पूर्वी पूर्ण होते. या एका धावेने प्रशांतचं खातं उघडलं जाते आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 वरती. प्रकाश आहेत. प्रकाशने आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत, एकाच पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर मात्र 3 धावा. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण प्रकाश. यावेळेला बीट होत आहेत. बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही, इरादे स्पष्ट होते. बॅट फिरवली होती, मात्र आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय की बघा जसा टप्पा पडला तसा बॉल मात्र खालच्या दिशेने राहिला. सबमरीन डिलिव्हरी, त्यामुळेच मात्र निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अक्षय सज्ज होत आहेत. यावेळेला काय झाले, ब्लॉक हॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डग आउट मिस्टर प्रकाश. बोल्ड.
धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर अगदी पहिलंच षटक प्रगती पथावरती असताना स्कोरबोर्ड वरती 10 धावा लागलेल्या असताना मात्र एक मोठा गडी प्रकाश्य रूपाने मात्र गारद झालेला आहे. आणि यावेळेला आता स्ट्राईक एंड वरती येत आहेत मिस्टर प्रेमनाथ. प्रेमनाथने शेवटचं षटक एक मागच्या पहिल्या फेरीमध्ये चांगलं हाताळलं होतं. यावेळेला मात्र फलंदाजी साठी सज्ज होताना ऑन साईडला यावेळेला चेंडू निघून जातोय ओव्हर द रॉप. 4 रन्स, चौकार, 4 धावा. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ असणार आहे. उर्वरित 3 षटक अगदी नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळली जातील. वाघोबा कसराळी मात्र सज्ज आहेत, प्रशांत आहेत आणि आपण प्रेमनाथ पाहतोय. ही जोडी मात्र मैदानामध्ये असताना उत्तम येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती मागच्या इनिंग मध्ये 2 षटक चांगले हाताळले होते उत्तम यांनी. यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती प्रशांत आहेत. वाघोबा कसराळी संघाचा हा प्रशांत ओपनर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक संघाचा विश्वास आहे प्रशांत वरती, चांगले फटके मारू शकतोय. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू मात्र निर्धाव चेंडू होतोय. अगदी बॅट आणि बॉल काही संगम नाही आणि उत्तम यांचा पहिला चेंडू निर्धाव. यावेळी पुढचा चेंडू उडवलाय. चेंडूला उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. बघा चेंडू आला कुठे होता. अगदी चारे बाजूने चेंडू सुद्धा मजा करतो. इकडून तिकडे तिकडून तिकडे. अगदी लहान मुलं जशी उड्या मारतात लग्नामध्ये तशा प्रकारचं हे लग्नाचं माहोल या ठिकाणी. चेंडू स्वतः फाईन लेग कडून डीप स्क्वेअर लेग, तिथून पुन्हा मिड विकेटच्या कडेने जाताना आपण चेंडू पाहिला. आणि या वेळेला आपण चेंडू डान्सिंग करत असताना धावसंख्या मात्र 3 ने वाढताना पाहिली. 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण करतायत. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पाहतो आपण 17. उत्तम आहेत गोलंदाजी मार्क वरती. आता पण 2 चेंडू खेळून झाले. तिसरा चेंडू उत्तम यांचा. प्रेमनाथ फुल टॉस चेंडू. यावेळेला नो बॉल. बिमारच्या रूपामध्ये चेंडू हाताळलाय. म्हणजे यानंतरच्या चेंडूवरती परवाना आहेच. फिल्डिंग करतील, फेकी होईल, चेंडू विकेट किपरच्या दस्त्यामध्ये येईल. तोपर्यंत मात्र 2 धावा आणि प्लस 1 नोची बिमारच्या रूपामध्ये चेंडू हाताळलाय. त्यामुळे नक्कीच या 3 धावा खूप मोठ्या धावा आहेत. 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती जात आहेत. यस नो चेक करायचं आहे. तुम्हालाच इकडे यावं लागेल. नो चेंडू यावेळेला बिमरच्या रूपामध्ये आपण पाहिलात. नो चेंडू, खराब चेंडू. आणि यावेळेला फ्री हिट परवाना लायसन दिले. बिंदास ठोको.
स्कोरबोर्ड आपण पाहतोय 20 धावा. नक्कीच आता मात्र धावांचा पाऊस पडेल यात काही शंका नाही. पाऊस भले नाहीये परंतु या ठिकाणी धावांचा पाऊस पडेल नक्कीच. दोन चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू प्रेमनाथ. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर. पंच थोडीशी कसरत करतायत. अवांतर धावेमध्ये भर होते. एक धाव संख्या आपण वाढताना पाहतोय. 21 धावा. 21 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. जर मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर क्षेत्ररक्षक भले 11 असतील तरी अजून मैदान सुद्धा त्याच्यामध्ये मदत करते. यावेळेला बॅटची कड आणि टेकन परंतु हा फ्री हिटचा बॉल असेल त्याच्यामुळे नक्कीच ही एक धाव मात्र काउंट केली जाईल. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय 22 या धावांवरती. प्रकाश सारखा एक मोठा गडी गारद झाल्यानंतर प्रेमनाथ आणि प्रशांत अगदी चांगली कामगिरी करतात. बघा सगळे तिन्ही पण पीपीपी आहेत. प्रकाश गेले त्यानंतर प्रेमनाथ आलेत. अजूनही पद्मन बाकी आहेत. प्रशांत खेळतायत. उत्तम गोलंदाजी मार्क वरती आहे. दोघे पण भाऊ आपण पाहतोय प्रशांत आणि प्रेमनाथ. आणि यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी खराब घोषित करतायत. या खराब अवांतर धावेने मात्र स्कोरबोर्ड जातोय 23 या अंकांवरती. साधारणतः 4 ओव्हरचा सामना आहे. 50+ जाण्याचा नक्कीच इरादा आहे वाघोबा कसाळी संघाचा. यावेळेला बॅटची कडा लागली होती आणि टेकान काय कॅच घेतलाय. वा अप्रतिम. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रशांत. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मिस्टर पद्मन. बघा पी वाल्यांची संख्या जास्त आहे या वाघोबा कसाळीमध्ये. या वेळेला चेंडूला पाठवले. 20 शेप मध्ये खेळून काढले. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. अगदी अंडरआर्म फेकी करतायत. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपण पाहतोय 25 अंकांवरती स्थिर होतोय. आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील 5 चेंडू खेळून झालेले. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा भीमरच्या रूपात आणि चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा. 2+4 म्हणजे आता बॉलर सुद्धा चेंज होईल कारण 2 भीमर हाताळलेले आहेत या गोलंदाजीमध्ये. आणि या षटकात त्याने 2 भीमर याचा अर्थ यांना उत्तमला पुढचं षटक हाताळता येणार नाही. 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. अजूनही दुसरं षटक संपलेलं नाहीये. एक चेंडूचा सामना अजूनही बाकी आहे. विचार विमर्श चालू आहेत की उत्तमच्या अनुपस्थितीमध्ये आता मात्र गोलंदाज कोण असेल. कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 नवीन फ्रेश गोलंदाज. यावेळेला एक चेंडू जो आहे उत्तम यांनी 2 लगातार 2 एका षटकामध्ये 2 भीमर चेंडू हाताळले. त्यामुळे त्यांना थोडस बाजूला ठेवलं जाते कारण हा नियम आहे. जर शरीराचा वेध घेणारे जर आपण चेंडू टाकत असाल तर ते थोडस आपण पाहिलं तर ते चुकीचं ठरते आणि म्हणूनच त्यांना बाजूला पाठवलं जाते. एक चेंडू जो शेवटचा शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील तो घेऊन येतोय. गोलंदाज सज्ज आहे. शॉर्ट पिच चेंडूला बॅटची कडा घेतली. कडा घेतल्यानंतर चेंडू येतोय स्लिपच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल्खा भाग. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्यासाठी पलटायत. तिसरी सुद्धा पूर्ण होते. चौथी धाव घेतली जाईल काय. रोखलंय पद्मनला रोखले. प्रेमनाथने ओळखले की नाही. एक होती तिथे ऑलरेडी 2 बोनस मिळालेले आहेत. जसं कबड्डीमध्ये एक एक्स्ट्रा बोनस असतो तसं यावेळेला मात्र क्रिकेटमध्ये बघा अगदी स्लिपच्या दिशेने चेंडू असताना मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरथ्रो झाला. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय 33. लॉस ऑफ 2 विकेट.
डीजे. अगदी लॉंग रनअप आपण गोलंदाज पाहतोय. लॉंग रनअप मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत अनिकेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू व्ही शेप मध्ये खेळून काढले. चेंडू जाईल सेफ झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने पलटायत, फेकी करतायत, गॅदर होईल. 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र आपण पुढे जाताना पाहतोय. 3रा षटक मार्गस्थ असताना 3ऱ्या षटकातील फक्त पहिला चेंडू यावेळी खेळून झालेला स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 35 धावा. नक्कीच चांगला स्कोर उभा केला जाईल वाघोबा कसाळी संघाकडून. कारण अगदी दुपारच्या सत्रामध्ये लंच झाल्यानंतर मात्र होता. या वेळेला चेंडूला पूल केलंय. पूल चेंडू जातो क्षेत्ररक्षक. अरे वाह, क्या बात आहे. थोडेसे पुढे आले होते मात्र नंतर स्वतःला पाठीमागे झोकून दिलं. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. जसं एखादा माणूस आला आणि त्याची उधारी घ्यायची असेल, बाकी असेल, तो जसा समोर आल्यानंतर दिशा बदलतो, तशा प्रकारची दिशा या ठिकाणी चेंडू सुद्धा बदलतोय. माणूस बदलतो मग चेंडू बदलायला काय, आपण तर सजीव आहोत. सजीव सुद्धा बदलू शकतात. तर ही निर्जीवाची काय गोष्ट आहे. यावेळी फुलटॉस चेंडू पण गती तितकीच चांगली. आणि या वेळेला मात्र एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतो. आतापर्यंत 39 धावा. क्या बात आहे. काय स्कोर उभा केला जातोय. पद्मन आणि प्रेमनाथ जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाज. या वेळेला अचूक टप्पा आणि वेग ही तितकाच. त्यामुळे अचूक टप्पा आणि वेग यामुळेच मात्र निर्धाव चेंडू जे सांगता होते. कमबॅक करतायत बॉलर अनिकेत. अगदी रखरखत ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये मात्र चौकार षटकार थोडेसे धीमे झालेले आहेत. यावेळेला बाउन्स अँड वाईट ओव्हर दी हेड. डोक्याच्या वरून जाणारा उसळता चेंडू आणि म्हणूनच या ठिकाणाहून खराब चेंडू घोषित करतायत आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाईल. आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू अनिकेत यांचा खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय पद्मन यांनी. चेंडू अगदी जाग्यावरती स्थिर राहत आहेत, परंतु धावा घेणं मात्र थांबवत नाही ते. चेंडू कुठे जाऊ. एक पद्मन आणि प्रेमनाथचं वैशिष्ट्य आहे. विकेट किपरच्या दस्त्यातून जरा बॉल सुटला की हे सुट्टा वेगाने सुटतात. जर पद्मनने 2 षटकार मारले तर बाबल्या जितेंद्र राऊत अर्थातच एक बाबल्या म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल सेफ लँड होतोय. 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. फेकी होईल तोपर्यंत मात्र 2 धावा प्रेमनाथच्या बॅट मधून या ठिकाणी येताना 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाताना या वेळेला आपण पाहतोय 43 धावा. 3रं षटक संपुष्टात येते. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 43. कुठे जाऊ नका, आपण पाहतो आरुष 11 चषक 2026 डीजे. हॅलो धन्यवाद. चला या ठिकाणी आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त होते. विजय केशव पाटील
यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. तसेच कैलासजी हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून 2200 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करणार आहोत. या मंचावरती यायचं आहे सन्माननीय विजयजी पाटील आणि कैलासजी पाटील. आपल्यास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सन्मानपूर्वक अगदी मंचावरती यायचं आहे. चेतन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, अगदी आपण पाहिलं. या वेळेला काय चेंडू हाताळलाय, गुड लेंथ वरती पिच झाल्यानंतर चेंडू दिशा बदलताना आपण पाहतोय. सन्माननीय किसनजी भाऊजी आपण सुद्धा यायचंय मंचावरती. चला पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण या वेळेला आपण पाहतोय खुदखुशी सॅक्रिफाईस केली जाते आणि मात्र प्रेमनाथ यांना स्ट्राईक वरती आणले जाते. 3 लगातार चेंडू आपण पाहतोय. डॉट धन्यवाद विजय. यावेळेला पुन्हा एकदा वाव, व्हॉट अ बॉलिंग. कौतुक करावं तेवढं कमीच आहे चेतन यांचं. लगातार 4 चेंडू निर्धाव. क्या बात है, 4 चेंडू निर्धाव. बीट करतायत बॅटर, सबसेल बीट होत आहेत. म्हणजे ज्या वेळेला धावा अगदी खोऱ्याने येत होत्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं 43 धावा झालेल्या असताना मात्र यावेळेला लागोपाठ 3 चेंडू, 4 चेंडू अगदी निर्धाव आणि 5वा चेंडू यावेळेला काय, ओ ओ ओ 2 धावा. अगदी झेल होता या ठिकाणी, झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. एकाकडून दुसऱ्याला संधी दिली होती मात्र स्वतःला झोकून देण्यामध्ये थोडेसे कमी पडले आणि त्यामुळे 2 धावा मात्र सहज पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडू चेतन यांचे हाताळून झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा. क्या बात आहे चेतन. जे संघाला हवं होतं की धावा रोखणे इथे गरजेचं होतं तेच मात्र आपल्याकडून होते. विजयदादा पाटील यांचं आगमन होते. वेलकम विजयदादा. या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, आसमानी सफर, 6 धावा, षटकार. आदरणीय सन्माननीय किसन भाऊजी, आमचे लाडके भाऊजी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. तसेच आपण पाहतोय विजयजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन होते. तसेच जितेंद्रजी राऊत बाबल्या दादा यांचं सुद्धा आगमन होते. वेलकम. सन्माननीय अशोकजी केनी साहेब आपण सुद्धा मंचावरती यायचं, या मंचाच्या दिशेने या. विजयदादा अर्थातच विजयजी केशव पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद विजयदादा पाटील. अगदी बालयोगी सदानंद बाबांचे निस्सिम भक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वाघोबा ग्रुप कसराळी आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये अगदी पूर्वार्धामध्ये धावसंख्या आपण पाहिल्यात 51 आणि 52 धावांचं आव्हान. 4 षटकांमध्ये 52 धावांचं आव्हान आपण पाहतोय. सत्यसाई खार्डी या संघाच्या समोर ठेवलेलं आहे. काय घडेल, कोण बाजू मारेल, वाघोबा ग्रुप कसाले डिफेन्स करेल ही मात्र
सत्यसाई खारडी हा संघ पुढे जाईल हे मात्र बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. तोपर्यंत घेऊया डीजेला. जे आपण अगदी सन्मान्य मान्यवर सुद्धा या मुख्य मंचावरती पाहतोय. विजयजी केशव पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. तसेच आमचे किसन भाऊजी हे सुद्धा अगदी मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत, मुख्य मंचावरती विराजित होत आहेत आणि तिथूनच अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अशोकजी किनी साहेब सुद्धा समवेत जोडलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ऑन स्क्रीन पाहतोय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अगदी जसे मान्यवर येत आहेत, मात्र कॅमेरामॅनचं पण तितकंच कौतुक करावं लागेल की कोणत्या वेळेला कुठे कॅमेरा असायला हवा हे ज्यांना माहिती आहे तेच कॅमेरामॅन डीबीएनचे हे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य काय आहे हे कर्तव्य ओळखून त्या पद्धतीने कार्य करत राहत आहेत. अगदी डिजिटल स्कोर सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जेव्हा असं प्रत्येक जण आपापल्या परीने आपलं आपलं कार्य अगदी चोख पार पाडतं त्यावेळेला ते टीमवर्क होतं आणि तेच टीमवर्क डीबीएम लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्षय आणि अनिकेत दोन बॅटर तर पद्मन आहेत गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकामध्ये 52 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू, या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रेमनाथ मात्र चुकी करतायत. थोडस जलद गतीने आले होते, मात्र भौगोलिक परिस्थिती पाहिली आपली तर डान्सिंग पद्धतीने, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चेंडूने दिशा बदलली. अगदी मोक्याच्या वेळेला असं वाटत होतं की आता चेंडू हातात येईल, त्याच वेळेला मात्र दिशा बदलली आणि 1 धाव मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र सहज गत्या पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अक्षय यांच्या बॅट मधून येताना पाहतोय व पद्मन आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अक्षय सामना करेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला पाठवले फाईन लेगच्या दिशेने, चेंडू दणदण करत चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडू क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत, चांगलं बॅकअप मिळतंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत 4 धावा या स्कोरबोर्ड वरती अंकित केलेल्या आहेत. पद्मनचं षटक प्रगतीपथावरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 3 प्लेयर मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. वारा सुद्धा आपण पाहतोय समोरच्या दिशेने जातोय. डाऊन द विकेट जर खेळले गेले तर नक्कीच मोठे मोठे फटके आपण पाहू शकतो. यावेळी उजव्या रेषेच्या बाहेरचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संगम नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होते. या 3 चेंडूंनी स्कोरबोर्ड 4. यावेळेला चेंडू पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवलंय. बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू जाग्यावरती राहिला. ही आउटफील्डची कमाल आहे. कधी रंग बदलेल भरोसा नाही. जसं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड कधी रागावेल भरोसा नाही, तसा या ठिकाणी आहे. कधी रागावेल, कधी चौकार पाठवून देईल, कधी कुठे जाईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण खारटण आहे आणि खारटणामध्ये मैदान करण्यासाठी खूप परिश्रम या सुमित 11 फणसपाडा या संघाकडून होताना आपण पाहतो. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाकडून चुकीच झाले. अगदी सहज झेल होता, तो मात्र या ठिकाणी गॅदर करता आलेला नाहीये. आयुष्यमान भव असा मात्र आशीर्वाद दिला जातोय अक्षयला आणि या आशीर्वादाने मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पाहतोय. आतापर्यंत 8 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आतापर्यंत 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. षटकाचा शेवटचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडूला पाठवले ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदण करीत जाईल चेंडू, येईल 4 धावा, चौकार. कशाची नाही रो माझी एकविरा पाठीची नाही.
हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज येत आहेत. अनंत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो अनिकेत. संपूर्ण पहिलं षटक अक्षय यांनी हाताळलं. पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिलं. यानंतर मात्र अनिकेत येतात स्ट्राईक एंड वरती. यावेळेला चेंडू हवेत आहे. डिस्टन्स मात्र कमी आहे. यावेळेला पुन्हा एकदा आयुष्यमान भव. 2 धावा बघा, जास्तीत जास्त 2 धावा करतायत सत्यसाई हार्डी संघ. पाहिलं तर आपण बघा तब्बल 1 2 3 4 5 वेळा 2-2 धावा पळून काढलेल्या आहेत. ही भूक आहे धावांची, कारण धावा तितक्याच गरजेच्या आहेत. 4 षटकांमध्ये 52 धावांचा टार्गेट आहे. म्हणजे षटकागणिक जवळजवळ 13 धावा काढायच्या आहेत आणि तो पल्ला गाठत असताना प्रत्येक चेंडूमध्ये धाव येणं गरजेचं आहे. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ बॉल, क्या बात है. निर्धाव बिंदी गेंद. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. बघा बॅटरला काही समजलं नाही. 2 पायांच्या मधून अगदी चेंडू सहजगत्या विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये जाताना निर्धाव चेंडूचे सांगता होते. पुढचा चेंडू सज्ज होतोय अनंता. या वेळेला फुल टॉस, फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डग आउट मिस्टर अनिकेत. धन्यवाद डीजे. या वेळेला मात्र चेतू येत आहेत स्ट्राईक एंड वरती. अनिकेत अगदी पाहिले आपण स्वस्तात बाद झालेले आहेत. या वेळेला चेंडूला पाठवले व्ही शेप मध्ये डाऊन द विकेट. 1 धाव मात्र सहज पूर्ण करतायत. दुसरीचा थोडासा प्रयत्न केला होता अक्षय यांनी, मात्र पाहिलं आणि चेतनला मात्र सांगितलं नाही ही दुसरी धाव होऊ शकत नाहीये, वेट. म्हणून अगदी कॉल केला गेला आणि लगेच मागे फिरवलं गेलं, कारण हे तितकंच महत्वाचं आहे. 2 बॅटर मध्ये अशा खानाखुणा होणे गरजेचं आहे. यावेळेला काय बघतायत बघा, फुल टॉस चेंडू दिला होता, मात्र डबल माइंडेड गेम खेळण्याचा प्रयत्न झाला. कुठे मारू अशी विधा मनस्थिती त्या ठिकाणी झाली. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 1 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 16 धावांवरती आतापर्यंत अंकित होत आहेत. दुसऱ्या षटकातले 5 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. म्हणजे अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा प्रहार केला जाईल काय. 16 धावा लागलेल्या आहेत. या वेळेला व्हॉट अ डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. धन्यवाद डीजे. 52 धावांचं लक्ष असताना 16 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 12. चेंडू 36 धावांत लक्ष असताना यावेळेला उसळता चेंडू. अगदी आपण पाहिलं ओव्हर दी हेड पंच घोषित करतायत अवांतर. रोहित यांचा पहिला चेंडू अवांतर. पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये थोडासा फेरफार होतोय. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. यावेळी चेंडूला दिशा दिले, पुल केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावा, षटकार.
DJ 29 धाव्यांची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये बनवायचे आहेत 29. मी करू शकतो, ती ॲबिलिटी माझ्याकडे आहे. आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि या वेळेला आसमान इस सफर एयर हॉस्टेस को टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है. 6 रन 6 धावा. हॅलो, धन्यवाद DJ. यावेळेला अक्षय मात्र सिद्ध होत आहेत. अगदी पिंपळाच्या झाडासारखं, अगदी खडकावरती जसं पिंपळाचं झाड उगवतं, अगदी परिस्थिती किती कठीण असली तरी पण स्वतःला सिद्ध केलं जाते, त्याच प्रकारे या ठिकाणी अक्षय मात्र स्वतःला सिद्ध करतायत. पुढचा चेंडू रोहित यांचा खोलवा टप्प्याचा चेंडू काही अक्षयला समजलेला नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते अक्षयच्या. आता आपण फलंदाजी जर पृथक्करण केलं तर तब्बल 4 वेळा 2-2 धावा पळून काढलेल्या, त्यानंतर एक चौकार, 1 धाव आणि 2 उत्तुंग षटकार. अशा प्रकारचं आपण फलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. पुढचा चेंडू रोहित यांचा अक्षय सामना करेल. यावेळेला चेंडूला पाठवले व्ही शेप मध्ये, त्या ठिकाणी विश्वास, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, अति विश्वास कदाचित हा म्हणावा लागेल. सोपा झेल होता, मात्र काय घडलं कोणास ठाऊक हे फक्त विश्वासलाच माहिती असेल. बघा मागची जी मॅच होती ना, त्यामध्ये विश्वासने एक अप्रतिम झेल घेतला होता आणि त्या कॅचने मात्र मॅचला बनवलं होतं. यावेळेला फुलटॉस चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. हा चेक केला जाईल. या वेळेला पुन्हा एकदा पंचांना मी आमंत्रित करतोय. नो चेंडू या ठिकाणी बिमरच्या स्वरूपामध्ये. रोहित चेंडू हाताळला जातोय. जे नको आहे ते मात्र करताना या ठिकाणी रोहित, तुझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे संघाने, कर्णधाराने, त्या विश्वासासारखी गोलंदाजी मात्र अजूनपर्यंत होत नाहीये. यावेळेला चेंडूला आपटले. चेंडू जाईल गली रिजन मध्ये. काय प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पडतायत, धडपडतायत, उठतायत, चेंडू घेतायत, पुन्हा फेकतायत. काय काय म्हणजे असं म्हणावं लागेल की किती जीवाच्या आकांताने आटापिटा करून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. स्कोरबोर्ड आपण पाहिला आतापर्यंत तर 35 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बीमार, नो बॉल आणि नो बॉल वरती धावा. 1 शॉट आहे, 1 शॉट आहे, एकच धाव असेल या वेळेला. पळून किती काढल्या? 3 का? पळून काढल्या 3 म्हणजे 2च धावा असतील. ओके, 2च काढलेत आणि 1 शॉट आहे म्हणजे एकच धाव आहे. ओके, आणि 1 नो बॉल. यस, 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. रंगत आणले. रोहितला जी कामगिरी दिली होती मात्र आतापर्यंत आपण पाहिलं पद्मन आणि अनंत अतिशय सुंदर चेंडू हाताळले. त्यानंतर रोहित आले. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 लगातार षटकार, त्यानंतर 2 बिमरचे नो चेंडू आणि 4 धावा पळून काढलेल्या. बाप रे बाप, अतिशय महागडं षटक रोहित यांचं.
शेवटचा चेंडू घेऊन येतील. या वेळेला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. अवांतर धावेची भर, वाढ होते अवांतर धावेमध्ये. स्कोरबोर्ड पुढे जाताना धाव फलक 38 वरती स्थिर होतोय. अजूनही चेंडू शिल्लक. या वेळेला पिचिंग झाल्यानंतर चेंडू उसळला होता, बॅटरला काही समजला नाही. निर्धाव चेंडूचे सांगता. षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. शेवटचं महत्वाचं निर्णायक षटक घेऊन कोण येईल? 6 धावा रोखल्या जातील काय, की त्या पार केल्या जातील? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र उर्वरित काही वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. धन्यवाद. प्रेमनाथ गोलंदाजी मार्क होते. आधी का प्रेमनाथ यांनी गोलंदाजी घेतली नाही हा प्रश्न मात्र नक्कीच प्रत्येक कसाळीवाल्यांच्या, जे कसाळीवाले आहेत, जे त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की प्रेमनाथ चांगली गोलंदाजी हाताळतोय, मग त्याने आधीचं षटक का नाही हाताळलं? असू दे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. अक्षय आहेत, हार्ड हिटर अक्षय. यावेळेला फुलटॉस चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, मात्र वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये भर. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. इक्वेशन पाहतो. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आहे. सामना बरोबरीमध्ये आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू तितकंच चांगलं. अगदी विकेट किपिंग आपण पाहिली प्रकाशच्या माध्यमातून, अप्रतिम. कारण विकेट किपर तितकाच तंदुरुस्त आणि चाणाक्ष असणे गरजेचं आहे. कारण धावा कमी द्यायच्या असतील तर विकेट किपर चलाक असणे तितकंच गरजेचं असताना प्रकाश मात्र आपली भूमिका अगदी काटेकोरपणे पूर्ण करतायत. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत आणि यस केवळ वाईट चेंडू. 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 5. 5 मध्ये बनवायचे आहेत 12. 5 मध्ये 12. तापमानाचा वाढलाय पारा. होतील का या धावा 12? या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, गॅदर करतील, फेकी करतील. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना या ठिकाणी सक्सेसफुल ठरतायत. गॅदर नीट झालेलं नाहीये. प्रेमनाथ यांच्याकडून चुकी होते. फेकी चांगली केली होती, मात्र प्रेमनाथ यांच्याकडून चुकी झाली. त्यामुळे मात्र 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. ही धाव खूप महत्वाची ठरेल. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4-10. शॉर्ट पिच चेंडू. वाह, गोलंदाजीचं पृथक्करण. वाह, काय व्हेरिएशन आहे बघा. मागच्या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, यानंतर मात्र शॉर्ट पिच. हे व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणे आवश्यक आहे. कारण जेवढेच अनेक चेंडू हाताळण्याची जर जादू तुमच्या बोटांमध्ये असेल तर बॅटरच्या मनात एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की कोणत्या प्रकारचा चेंडू या वेळेला मात्र हाताळला जाईल, आणि त्याचाच फायदा या वेळेला घेत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळतायत आणि या वेळेला मात्र 4 धावा सहज बहाल केल्या जात आहेत. 4 धावा, चौकार. काय करायचं होतं? धावा अडवणे, चेंडूला अडवणे हे पहिलं गरजेचं होतं. मात्र या वेळेला हातांपेक्षा पायांवरती विश्वास ठेवला गेला आणि पायांनी मात्र वेळेवरती दगा दिला. विश्वासघात केलेला आहे आणि या विश्वासघाताच्या जोरावरती मात्र 4 धावा सुद्धा बहाल केल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा.
2 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 मध्ये बनवायचे आहेत 6. सर्वांसाठी सूचना असेल, फक्त आता मॅच कडे पहा. उघडा डोळे, बघा नेट, कारण सामना चाललाय सुपर डुपर हिट. 2 मध्ये 6 होऊ शकतात. तो आत्मविश्वास अक्षय मध्ये आहे. यावेळेला बॅटची कडा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना आपण पाहिलं. चेतूचं या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेट. चेतू जातील आणि या वेळेला मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं, नक्की कोण आउट आहे, अक्षय की चेतन? पंचांनी जरा कळवायचं काय नक्की झालंय. डेड बॉल ड्रॉ झालेला आहे, म्हणजे एकच धाव आहे. एकच धाव आहे. एकच धाव असेल ही. आता 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, कारण स्टंप उखडले होते. एकच धाव असेल ही. त्याला पंचांचे वाद नका घालू, कारण आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंच म्हणाले जांबूच्या झाडाला आंबे आले तर आपण आंबेच समजायचे, कारण शेवटी पंचांचा निर्णय आहे तो. चला 1 चेंडू 5 धावा. 1 मध्ये बनवायचे आहेत 5. आता मात्र उत्तुंग प्रहार, मोठ्या प्रहाराची गरज आहे. प्रेमनाथ गोलंदाजी मार्क वरती. डिफेन्स केल्या जातील काय? फुल टॉस, फुल पैसा वसूल. 6 धावा. व्हॉट अ हिट, व्हॉट अ शॉट बाय चेतू. चेतूच्या आजच्या रील मध्ये, आजची रील मात्र चेतूची बनेल यात काही शंका नाही. स्टेटसला असतील. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना या चेतूच्या बॅट मधून निघालेला खणखणीत, झणझणीत, अगदी अगदी महत्वाचा षटकार, आणि दोघांनाही 500-500 रुपयाचं पारितोषिक येते. चला मकर ध्वज दैसर. तलावपाडा, माऊली स्पोर्ट्स तलावपाडा आणि मकर ध्वज दैसर यानंतरचा सामना असेल. चला शेक हँड करून घ्यायचंय. वाघोबा ग्रुप कसराळी आणि सत्यसाई खारडी, आपण शेक हँड करायचंय.